पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात संपूर्णपणे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं आहे। या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाही। महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट त्यासाठी निश्चितच सहाय्यकारी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विकसित महाराष्ट्र 2047 सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते। या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला सल्लागार समितीने मान्यता दिली। हा मसुदा मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे। या मसुद्यात 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अशा 3 टप्प्यातील विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा पथदर्शी आराखडा दिला आहे। विकसित महाराष्ट्राचा मसुदा हा ऐतिहासिक दस्तावेज असून भविष्यात कुठलीही योजना धोरण बनवताना या मसुद्याचा उपयोग झाला पाहिजे। हा दस्तावेज महाराष्ट्राला राज्यांसोबतच नाही तर जगासोबत स्पर्धा करायला सक्षम बनवेल। या संपूर्ण मसुद्याचं व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यात यावं जेणेकरून नागरिकांना सुलभ पद्धतीनं हा मसुदा समजून घेता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रस्ताव स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी। प्रस्तावात उणीवा असल्यास आधीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या। या बैठकीला कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आदी उपस्थित होते। तर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला।